जय हिंद मित्रांनो, युनिक करिअर अकॅडमी वर्धा आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो बघा, अपकमिंग तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, पोलीस भरती आहे, कोणत्याही सरळ सेवेची एक्झाम राहू द्या, आपल्याला जिल्हा विशेष महत्त्वाचा राहणार आहे. आणि त्यासाठी बघा आपण जिल्हा विशेष सिरीज जी आहे ती चालू केलेली आहे. त्याचाच बघा आज पुढचा व्हिडिओ घेऊन जे मी तुमच्यासमोर हजर झालेला आहोत. या अगोदर बघा आपण 2 जिल्हे जे कव्हर केले आहे, बघा वर्धा आणि नागपूर दोन्ही जिल्हे आपले कव्हर करून जे व्हिडिओ अपलोड केले आमच्या चॅनलवर. त्या चॅनलला तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता. त्यात तुम्हाला जिल्हा विशेष प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये वर्धा आणि नागपूर जे आहे ते अपलोड केलेले आहे. आज आपण तिसरा जिल्हा घेऊन जो आहे हजर राहणार आहोत. विदर्भातला एक महत्त्वाचा जिल्हा लक्षात ठेवायचा आहे, तिसरा जो राहणार आहे यवतमाळ. आज यवतमाळ जिल्ह्याची माहिती मित्रांनो आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये जेवढे काही तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे डाटा राहणार आहे किंवा यवतमाळ जिल्ह्यासंबंधी माहिती राहणार आहे ते आपण सगळी कव्हर करणार आहोत. तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत व्हिडिओ बघत चला, सगळे पॉईंट तुमचे कव्हर होत जाणार. क्लिअर आहे? चला बघा रे, आपण जे आहे आज सुरू करणार आहे यवतमाळ जिल्हा. तर यवतमाळ जिल्ह्याची पूर्ण माहिती आपल्याला जे आहे यामधून कव्हर करायची आहे. यवतमाळमध्ये काय आहे, कुठे आहे, कशा प्रकारे आहे, कशावर तुम्हाला जो आहे ते प्रश्न पडू शकते, सगळे पॉईंट आपण जे आहे या माध्यमातून कव्हर करणार आहोत. क्लिअर आहे? बघा सर्वात पहिले बघून घ्या, यवतमाळ जो आहे तो कुठे आहे, तो विदर्भातला एक जिल्हा. तुम्हाला माहिती विदर्भात टोटल 11 जिल्हे आहेत, त्या 11 पैकी एक जिल्हा जो राहणार आहे तो यवतमाळ. लक्ष द्या पहिल्यांदा, विदर्भातला एक जिल्हा. विदर्भामधला जो आहे एक जिल्हा म्हणजे यवतमाळ. आणि याचं बघा विभागीय मुख्यालय कुठे आहे, अमरावती. एक वेळा प्रश्न विचारला होता की यवतमाळचं विभागीय मुख्यालय कुठे आहे, तो अमरावती. तुम्हाला माहिती बघा यवतमाळमध्ये टोटल बघा रे, यवतमाळचा विचार करतो अमरावती विभागामध्ये 5 जिल्हे आपल्याला दिसतात. अमरावती जो विभाग आहे त्यामध्ये 5 जिल्हे राहणार आहे. याची एक मी ट्रिक सांगितली तुम्हाला का, या बावा बघा, YABA वा. बघा पहिला होता यवतमाळ, दुसरा आहे अमरावती. लक्षात घ्या, यवतमाळ नंतर अमरावती. B वरून आहे बुलढाणा, चौथा होता अकोला आणि पाचवा जो राहिला होता वाशिम. हे 5 जिल्हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या बा वा, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला आणि वाशिम 5 जिल्हे आपल्याला मित्र बघा विभागीय मुख्यालयांचं अमरावती राहणार आहे. म्हणजे अमरावती विभागामध्ये 5 जिल्हे येणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे बघा विभागीय मुख्यालय जर म्हटलं तर अमरावती राहणार आहे. क्षेत्रफळ बघा याचं 13,584 स्क्वेअर किलोमीटर. त्याला क्षेत्रफळचा विचार केला तर 13,584 जे आहे चौरस किलोमीटर किंवा स्क्वेअर किलोमीटर जे आहे याचं क्षेत्रफळ राहणार आहे 13,584. इथे बघा लोकसंख्येची घनता आहे रे 204. 204 म्हणजे खूप नाही आहे, मीडियम मध्ये किंवा कमी प्रमाणातच लोकसंख्येची घनता राहणार आहे. फक्त 204 लोकसंख्येची घनता आपल्याला आठवण दिसते. पुढे बघा साक्षरता आहे रे 82.72%. यवतमाळ जिल्ह्याची साक्षरता जर विचारलं तर 82.72% जी आहे ही साक्षरता राहणार आहे. पुढे आरटीओ कोड बघा रे, आरटीओ कोड याचा MH29 जो आहे तो आरटीओ कोड राहणार आहे. MH29 लक्षात ठेवा आरटीओ कोड. हवामान जर विचारलं आपल्याला लक्षात घ्या ते राहणार आहे उष्ण आणि कोरडे, कारण विदर्भात आहे तो ऑलरेडी. विदर्भाचं हवामान उष्ण आणि कोरडे असल्याच्या कारणाने यवतमाळचं हवामान सुद्धा उष्ण आणि कोरडे राहणार आहे. आणि लिंग गुणोत्तर बघा रे 962 जे आहे हे लिंग गुणोत्तर राहणार आहे. यवतमाळ जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर 962. बघा एक पहिल्यांदा सर्वात पहिले विदर्भातला एक जिल्हा म्हटलं तरी यवतमाळ. मुख्यालय बघायचं आहे अमरावतीला, विभागीय मुख्यालय म्हटलं तर. पुढे क्षेत्रफळ आहे 13,584 स्क्वेअर किलोमीटर. घनता आहे रे 204. साक्षरता 82.72%. आरटीओ कोड जर विचारलं तर MH29 हा जो आहे आरटीओ कोड राहणार. हवामान उष्ण आणि कोरडे. आणि लिंग गुणोत्तर बघा रे 962 जे आहे यवतमाळचे लिंग गुणोत्तर आहे. ते स्टार्टिंगची बेसिक माहिती आपण करू. पुढे तालुके बघा, तुम्ही जर यवतमाळ मध्ये गेलो तालुके राहणार आहे रे 16. लक्षात ठेवा सर्वात महाराष्ट्रात 2च असे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये 16 तालुके आढळून येते. एक तो होता नांदेड आणि दुसरा आहे यवतमाळ. बघा याला लक्षात ठेवायचं नाही, तर नावरून पहिला आहे नांदेड, य वरून आहे यवतमाळ. तर नाय आणि नांदेड आणि यवतमाळ मध्ये दोन्ही जिल्ह्यात लक्षात ठेवा रे 16 तालुके आपल्याला आढळून येणार आहे. तर नावरून आहे नांदेड, य वरून आहे यवतमाळ. टोटल तालुके आहे 16. म्हणजे बघा तालुके जर विचारलं यवतमाळ मध्ये संख्या किती 16, तर 16 कोणते बघून घ्या. 4 सर्वात पहिला आहे यवतमाळ, वणी, पुसद आणि उमरखेड. इथे कन्फ्युज व्हायचं नाही. उमरेड जर म्हटलं तर नागपूर. उमरेड जो तालुका आहे तो नागपूरला राहणार आहे. हा आहे रे उमरखेड. उमरखेड जर म्हटलं तर यवतमाळ. लक्षात ठेवायचं बघा 4 पहिले आहे यवतमाळ, वणी, पुसद आणि उमरखेड. पहिला आहे यवतमाळ, दुसरा वणी, तिसरा पुसद, चौथा आहे उमरखेड, पाचवा कळंब
त्यानंतर केडापूर. आता मॅक्झिमम लोकांना वाटते का केडापूर तालुका आहे का किंवा पांढरकवडा आहे, नाही. बघा, केडापूर हा तालुका आहे आणि पांढरकवडाला याचं तालुक्याचं मुख्यालय आहे. तिथे मॅक्झिमम लोक कन्फ्युज होते का बा केडापूर तालुका नाही पांढरकवडा आहे. पांढरकवडा नाही, केडापूर नावाचाच तालुका आहे. त्याचं मुख्यालय लक्षात ठेवा पांढरकवड्याला राहणार आहे. तर बघा, कळंब, त्यानंतर केडापूर, पुढे आहे बाबुडगाव, एक आहे रे घाटंजी. बाबुडगाव आणि घाटंजी. त्यानंतर राडेगाव, मारेगाव, महागाव, 3. बघा कोणत्या वेळेला राडेगाव, मारेगाव, महागाव, एक राहिलाय दारवा. लक्षात ठेवा बघा, राडेगाव, मारेगाव, महागाव, दारवा. पहिला आहे राडेगाव, त्यानंतर मारेगाव, त्यानंतर महागाव, एक आहे दारवा. त्याच्यानंतर बघा दिग्रस, नेर, आर्णी आणि लास्ट मध्ये बघा रे झरी जामणी नावाचा तालुका यवतमाळ जिल्ह्यामध्ये आढळते. याचा अर्थ बघा टोटल तालुके जर विचारलं तर 16 तालुके आपल्याला या जिल्ह्यामध्ये आढळताना दिसते. तर बघा, नांदेड आणि यवतमाळमध्ये सर्वाधिक 16 तालुके आहेत. त्यामुळे बघा 16 तालुके आपल्याला यवतमाळ जिल्ह्यात आढळताना दिसते. तालुक्याची संख्या विचारली तर 16. बघून घ्या, पहिला आहे यवतमाळ, वणी, पुसद, उमरखेड, 4 आहे. बघा, पहिल्यांदा यवतमाळ, वणी, पुसद, उमरखेड. त्यानंतर आहे कळंब, केडापूर, बाबुडगाव आणि घाटंजी. त्यानंतर आहे राडेगाव, मारेगाव, महागाव, दारवा. राडेगाव, मारेगाव, महागाव, दारवा. आणि लास्ट मध्ये बघा रे दिग्रस, त्यानंतर आहे नेर, नंतर आर्णी आणि लास्ट मध्ये शेवटचा जो आहे झरी जामणी नावाचा तालुका आपल्याला आढळून आलेला दिसते. याचा अर्थ बघा टोटल 16 तालुके जे आहे आपल्याला या जिल्ह्यामध्ये आढळून आलेले आहेत. 16 तालुके जे आहे इथे राहणार आहे. एक वेळा पुन्हा बघा, विदर्भातला एक जिल्हा आहे, विभागीय मुख्यालय अमरावती, आरटीओ कोड MH29, क्षेत्रफळ आहे रे 13,584 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ राहणार आहे. आणि जिल्हे जर विचार तालुके जर विचारले तर बघा 16 तालुके या जिल्ह्यामध्ये आपल्याला आढळताना दिसते. बघून घेऊ, हा यवतमाळ जिल्हा तुम्हाला पूर्ण लक्षात ठेवायचा आहे. याची डायग्राम कधी कधी काय होते, तुम्हाला याच्या एखाद्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या नकाशामध्ये डायग्राम देते जिल्ह्याची डार्क करून विचारतात हा जिल्हा कोणता. इथे लक्षात ठेवा, जर तुम्हाला विचारलं यवतमाळ जिल्ह्याची डायग्राम लक्षात ठेवायची आहे तर ड्रायर, माहिती केस वाढवण्यासाठी आपण ड्रायरचा उपयोग करतो. तर ड्रायरचा जसा शेप राहते त्या ड्रायर सारखा शेप आहे. जसं आपण इथे ड्रायरला पकडतो आणि पुढे जो आहे त्याचा फॅन राहते, त्या प्रकारे बघा ड्रायर सारखा शेप जर तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा असला तो राहते यवतमाळ ड्रायर, है ना. ड्रायरची डायग्राम तुम्ही बरोबर लक्षात ठेवा, शेप आहे बरोबर. इथे ड्रायर पकडण्यासारखे राहते आणि या प्रकारे आपण ते ड्रायरनं हवा मारतो, त्या प्रकारे बघा ड्रायर सारखा शेप जो याला आलेला आहे. त्यामुळे यवतमाळ ड्रायर सारखा शेप लक्षात ठेवायचा आहे. इकडे बघा वर्धा, हा अमरावती, हा वाशिम आहे, इथे हिंगोली आहे, नांदेड आहे, आदिलाबाद आणि चंद्रपूर. बघून घ्या, इथे आहे चंद्रपूर, हा वर्धा, इथे आहे अमरावती, त्याच्यानंतर इथे बघा रे वाशिम, इथे आहे हिंगोली, त्याच्यानंतर बघा नांदेड आणि इथे बघा तेलंगणा मधला एक जिल्हा आहे आदिलाबाद. आदिलाबाद नावाचा जिल्हा लक्षात ठेवा, तेलंगणा मधला राहणार आहे आदिलाबाद. म्हणजे टोटल जर जिल्हे बघा 7 जिल्हे टोटल याला लागते, 6 + 1, 6 महाराष्ट्रातले आणि 1 जो आहे तेलंगणाचा लागणार आहे. ड्रायर सारखे शिकून तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. क्लिअर आहे, पहिल्या पेजवरची बेसिक माहिती एवढी तरी असायला पाहिजे. चला पुढे जाऊ, नेक्स्ट बघा. आता इथे एक गोष्ट ऑब्झर्व करा, तुम्हाला 16 तालुके सांगितले ते राजकीय सीमा वगैरे. या यवतमाळ जिल्ह्याची राजकीय सीमेचा जर विचार केला टोटल लागते 7 जिल्हे. आताच मी सांगितले तुम्हाला रोगल बघा 7 जिल्ह्याची सीमा यवतमाळ जिल्ह्याला लागणार आहे, 7. त्यामध्ये महाराष्ट्राचे विचारले तर 6 आणि तेलंगणाचा 1, टोटल किती झाले रे 7. 6 + 1 टोटल म्हटलं तर 7. महाराष्ट्राचे 6 आणि तेलंगणाचा आदिलाबाद नावाचा जिल्हा मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवा लागणार आहे. त्यामुळे बघा महाराष्ट्राचे 6, तेलंगणाचे 1 जर म्हटलं 7. बघा पूर्वेला चंद्रपूर, इकडून चला बघा पूर्वेला जर सर्वात पहिला जिल्हा जो लागते तो राहणार आहे चंद्रपूर. पूर्वेला लक्षात ठेवा चंद्रपूर. इकडे जो आहे तो आहे रे वर्धा. बघा पहिल्या नंबरला चंद्रपूर, त्यानंतर वर्धा. उत्तरेला जर आलं तर लक्षात ठेवा अमरावती नावाचा जिल्हा जो आहे उत्तरेला राहणार आहे, अमरावती. चंद्रपूर, वर्धा, अमरावती. इथे आहे वाशिम. त्याच्यानंतर बघा खालच्या भागाला आलो तर आपण इथे राहणार आहे हिंगोली, लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इकडे जर म्हटलं तुम्हाला तर नांदेड, नांदेड नावाचा जिल्हा जो आहे इकडच्या बाजूने आढळून येते. आणि लास्ट इथे जो आहे रे तो आहे आदिलाबाद, लक्षात ठेवायचा आहे. आदिलाबाद तेलंगणा मधला एक जिल्हा राहणार आहे. म्हणजे बघा चंद्रपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, हिंगोली आणि नांदेड टोटल झाले 6 आणि तेलंगणाचा 1 लागते आदिलाबाद. टोटल 7 जिल्हे आपल्याला लक्षात ठेवा मित्रांनो यवतमाळ जिल्ह्याला लागून आहे. बघून घ्यायचे एकूण जिल्हे किती म्हटलं 7. महाराष्ट्राचे 6, तेलंगणा 1. बघा पूर्वेला चंद्रपूर, पूर्वेला म्हटलं तर चंद्रपूर, ईशान्येला वर्धा, उत्तरेला अमरावती. इथे सुटलेला बघा उत्तरेला
उत्तरेला जर तुम्हाला जिल्हा विचारलं कोणता जिल्हा राहणार आहे, तर उत्तरेला लक्षात ठेवा अमरावती नावाचा जिल्हा राहणार आहे. पूर्वेला चंद्रपूर, उत्तरेला अमरावती, पूर्व किंवा ईशान्येला आहे तो वर्धा, पश्चिमेला दोन आहे हिंगोली आणि वाशिम. बघा वाशिम आणि हिंगोली जर म्हटलं पश्चिम दिशेला राहणार आहे, इकडे वाशिम आणि इकडे आहे हिंगोली. आणि दक्षिणेला बघा रे नांदेड आणि तेलंगणा, तर तेलंगणाचा आदिलाबाद लक्षात ठेवायचं आपल्याला, हा दक्षिणेला राहणार आहे. तर कधी कधी काय होते, घड्याळाच्या दिशेने जिल्हे ओळखा किंवा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा यवतमाळ जिल्ह्याला लागत नाही विचारते. मग या कंडिशनमध्ये तुम्हाला त्या जिल्ह्याच्या आजूबाजूले कोणते जिल्हे लागून आहे, किती जिल्ह्याला सीमा शेअर करतात माहीत असायला पाहिजे. कारण जिल्हाविषयी जेव्हा प्रश्न बनतात ना, ते अशा प्रकारे टफ प्रश्न बनू शकते. कोणता जिल्हा लागते, कोणता जिल्हा लागत नाही. तर त्यामुळे बघून का पहिल्यांदा पुन्हा रिपीट सांगतो, चंद्रपूर, वर्धा, अमरावती. बघा पहिला आहे चंद्रपूर, दुसरा आहे वर्धा, तिसरा आहे अमरावती, चौथा आहे वाशिम, पाचवा आहे हिंगोली, लास्ट मध्ये नांदेड आणि शेवटी बघा तेलंगणामधला एक जिल्हा लागते आदिलाबाद, याची सीमा यवतमाळ जिल्ह्याला लागते. क्लिअर आहे का? टोटल बघून घ्या रे, किती जिल्हे म्हटलं तुम्हाला मी, तर बघा एकूण 7 जिल्हे लागणार आहे. महाराष्ट्रातले 6, तेलंगणाचा 1, या प्रकारे 7 जिल्ह्याची सीमा जी आहे यवतमाळ जिल्ह्याला लागते. तालुके जे विचारले ऑलरेडी सांगितलं आहे, 16 तालुके जे आहे लक्षात ठेवा यवतमाळ जिल्ह्याला जे आहे लागणार आहे, की यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे 16 तालुके. पुढे नेक्स्ट जर मला त्याची बेसिक माहिती का त्या जिल्ह्यामध्ये कलेक्टर कोण आहे, SP कोण आहे, मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. हा डाटा चेंज होऊ शकते, कारण जेवढे मोठे मोठे अधिकारी आहे यांच्या बदल्या होत असतात. SP झालं, कलेक्टर झालं, CO झालं. तर त्यामुळे बघा तुम्हाला एक्झाम ज्या दिवशी राहील त्याच्या अगोदरच्या दिवशी चेक करून जायचं आहे का हे व्यक्ती कोण आहे. पालकमंत्री झालं, समजलं आहे ना, ते एक्झामच्या अगोदरच्या दिवशी सुद्धा एक वेळा चेक करून जायचं आहे का किती आहे, कोण आहे, बदलले आहे का नाही बदलले आहे, चेक करून जायचं आहे. बघा सर्वात पहिले बघा रे जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी इथे बघा IAS आहे विकास मीना. लक्षात ठेवा माननीय विकास मीना सर जे इथे जिल्हाधिकारी राहणार आहेत. यवतमाळचे जिल्हाधिकारी आहे विकास मीना. SP बघा सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस जर म्हटलं तर IPS ऑफिसर बघा श्री कुमार चिंता सर जे आहे हे सध्या यवतमाळचे SP राहणार आहे, श्री कुमार चिंता. बघा कलेक्टर म्हटलं तर विकास मीना, त्यानंतर बघा SP जर म्हटलं तर श्री कुमार चिंता सर जे आहे ते आपल्याला यवतमाळचे SP राहणार आहे. पालकमंत्री बघा रे संजय राठोड. संजय राठोड साहेब जे आहे लक्षात ठेवा माननीय संजय राठोड साहेब जे आहे हे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. संजय राठोड साहेब जर म्हटलं तर यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री. CO बघा मंदार पटकी, जिल्हा परिषदच्या यवतमाळ जिल्हा परिषदच्या CO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जर कोण आहे मंदार पटकी जे आहे CO राहणार आहे. पुढे इथे बघा विधानसभेचे मतदारसंघ टोटल किती आहे, तर ते आहे रे 7. यवतमाळ जिल्ह्यात 7 विधानसभेचे मतदारसंघ आहे. टोटल म्हटलं तर 7 आणि लोकसभा जर म्हटलं तर 1. यवतमाळ वाशिम नावाचं बघा रे हा लोकसभा मतदारसंघ राहणार आहे. ते बेसिक हे याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा जिल्हाधिकारी विकास मीना, SP जर म्हटलं तर श्री कुमार चिंता जे आहे इथे SP राहणार आहे. CO मंदार पटकी. पुढे बघा पालकमंत्री आहे संजय राठोड. विधानसभेचे मतदारसंघ जर यवतमाळमध्ये टोटल आहे 7 आणि लोकसभा म्हटलं तर 1. लोकसभेचा एकच मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम हा लोकसभेचा मतदारसंघ राहणार आहे. क्लिअर आहे का? तर याच्यावर माहिती विचारली जाऊ शकते. वेळेवर पेपरच्या अगोदर एक वेळा अपडेट करायचा आहे. क्लिअर आहे? पुढे बघा पिके आणि कृषी. यवतमाळ जिल्ह्यात जर गेलो तर कशावर आपल्याला भर राहणार आहे, पिके कोणते कोणते राहणार आहे, कशा प्रकारचं हवामान आहे ते बघण्याचा प्रयत्न करू. बघा आता सर्वात पहिले बघा रे यवतमाळ जर म्हटलं तर कापूस उत्पादनामध्ये सर्वात जास्त अग्रेसर असणारा जिल्हा आहे, म्हणून याला म्हणते पांढरे सोने पिकविणारा जिल्हा. लक्षात घ्या या जिल्ह्यामध्ये कापसाचं उत्पादन विक्रमी प्रमाणात मोठ्या प्रमाणात होते, तर त्यामुळे याला म्हणतो बघा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा. जरी म्हटलं तर यवतमाळ पांढरे सोने पिकवणारा जिल्हा. पुढे दिग्रस. लक्षात ठेवा दिग्रस येथील बघा रे आवळा प्रसिद्ध. दिग्रसचा जो आवळा आहे तो मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध राहणार आहे. सर्वात पहिले कापूस उत्पादनात अग्रेसर दिग्रस येथील आवळा जो आहे तो प्रसिद्ध राहणार आहे. यालाच म्हणते पांढरे सोने पिकवणारा जिल्हा, तो सुद्धा राहणार आहे यवतमाळ. पुढे बघा टेकड्या. एक तर आहे पुसदच्या टेकड्या आणि अजिंठा डोंगर. इथे बघा तुम्हाला माहित आहे सह्याद्रीच्या ज्या 3 उपरांगा आहे सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाकाडे, शंभू महादेव. तर अजिंठा डोंगर रांग पुढे येते. एक नांदेडला जाते ते म्हणते निर्मल डोंगर रांग आणि यवतमाळ मध्ये जे आहे तिचं तेच नाव राहते अजिंठा डोंगर रांगच राहणार आहे. तर पुसदच्या टेकड्या आणि अजिंठा डोंगर 2 टेकड्या आहे. बघा पहिले पुसदच्या टेकड्या आणि अजिंठा डोंगर. प्रकल्प बघा रे 2 आहे. पहिल्या नंबरला बेंबडा, एक आहे अरुणावती. बेंबडा आणि अरुणावती लक्षात ठेवा 2 जलविद्युत प्रकल्प किंवा डॅम जे आहे इथे मोठ्या प्रमाणामध्ये 2च राहते. एक तर आहे बेंबडा,
दुसरा आहे अरुणावती. धबधबा बघा रे, सहस्त्रकुंड धबधबा हा इम्पॉर्टंट आहे. पहिले तर विचारते सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, कधी कधी नांदेड किंवा यवतमाळ. तर नांदेडला दाखवते, कधी कधी यवतमाळ सुद्धा दाखवते, कन्फ्युज करते. ऑप्शन मध्ये काय त्याच्यानुसार जायचं आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्येच लक्षात ठेवा सहस्त्रकुंड धबधबा जो आहे तो यवतमाळ जिल्ह्यावर आहे, उमरखेड जवळ. आणि नदी जर म्हटलं तर पैनगंगा. यवतमाळमध्ये ही नदी वाहते रे पैनगंगा. तर पैनगंगा नदीवर उमरखेड जवळ लक्षात ठेवा सहस्त्रकुंड नावाचा धबधबा जो आहे आपल्याला आढळून आलेला दिसते. बघून घ्या. आता इकडे पुन्हा सांगतो बघा. जिल्हाधिकारी आहे रे ते विकास मीना, यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना. एसपी जर म्हटलं तर श्री कुमार चिंता, इथचे एसपी राहणार आहे. सीओ आहे रे मंदार पटकी, या इथच्या सीओ आहे, लक्षात ठेवायचे आहे. पालकमंत्री आहे संजय राठोड. विधानसभा मतदारसंघ टोटल म्हटलं तर 7 आणि लोकसभेचे मतदारसंघ एकच आहे, यवतमाळ आणि वाशिम जो आहे तो लोकसभेचा मतदारसंघ आहे. पिकामध्ये बघा कापूस आणि दिग्रजचा आवडा जो आहे प्रसिद्ध राहणार आहे. टेकड्या बघा पुसदच्या टेकड्या आणि अजिंठा डोंगर, तो 2 आहे. पुसदच्या टेकड्या आणि अजिंठा डोंगर. प्रकल्प आहे बेंबडा आणि अरुणावती. आणि यवतमाळमध्ये बघा सहस्त्रकुंड नावाचा धबधबा आपल्याला आढळते. पैनगंगा नदीवर उमरखेड जवळ लक्षात ठेवा सहस्त्रकुंड नावाचा धबधबा जो आहे तो आढळून येते. एकच धबधबा आहे रे, सहस्त्रकुंड नावाचा धबधबा आहे. पुढे तिसरा बघा खनिज संपत्ती, हा IMP पॉइंट, इथे लक्ष द्या. खनिज संपत्ती जर विचार केला मित्रांनो कोणत्या कोणत्या राहणार आहे, तर खनिज संपत्ती आपल्याला महत्वाचा आहे, बघून घ्यायची. सर्वात पहिले चुनखडी, ते आढळते वनी. वनीमध्ये लक्षात ठेवायचं आहे चुनखडी आढळणार आहे. नंबर 2 डोलोमाइट. आता हे जे खनिज आहे डोलोमाइट हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. यवतमाळमध्ये डोलोमाइटचा सर्वाधिक साठा आढळते 48%. म्हणजे महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक डोलोमाइट आढळते, तो राहणारा यवतमाळ. सर्वाधिक साठा बघा 48% साठा आपल्याला डोलोमाइटचा यवतमाळ जिल्ह्यामध्ये आढळून येते. पुढे बघा दगडी कोळसा सुद्धा आढळणार आहे 3 तालुक्यात, वणी, मारेगाव आणि दिग्रस. तर वणी, मारेगाव आणि दिग्रस या तिन्ही तालुक्यात बघा मोठ्या प्रमाणात दगडी कोळसा सुद्धा आढळून येते. वणी, मारेगाव, दिग्रस, दगडी कोळसा. चुनखडी म्हटलं तर वणी. आणि डोलोमाइटचे साठे बघा रे, सर्वाधिक साठा डोलोमाइटचा 48% जर म्हटलं कुठे आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये आढळणार आहे. 3 खनिज चुनखडी, डोलोमाइट, दगडी कोळसा. बघा सर्वात पहिले म्हटलं चुनखडी म्हटलं तर वणी, डोलोमाइट सर्वाधिक साठा 48% आहे. आणि दगडी कोळसा बघा रे वणी, मारेगाव आणि दिग्रस. पहिला तर आहे वणी, दुसरा मारेगाव, तिसरा दिग्रस. 3 ठिकाणी लक्षात ठेवा आपल्याला दगडी कोळसा आढळणार आहे. पुढे अभयारण्य विचार केला 3 अभयारण्य तुम्हाला आढळून आलेले दिसते, टिपेश्वर, इसापूर, पैनगंगा. लक्ष द्या इकडे बघा. सर्वात पहिला आहे टिपेश्वर, केळापूर तालुक्यामध्ये टिपेश्वर राहणार आहे. इसापूर जर म्हटलं तर दिग्रस, दिग्रस तालुक्यामध्ये आहे इसापूर. आणि तिसरा आहे पैनगंगा. तर 3 अभयारण्य आपल्याला यवतमाळ जिल्ह्यामध्ये आढळून येते, टिपेश्वर, इसापूर आणि पैनगंगा. लक्षात ठेवा पहिलं होतं टिपेश्वर, दुसरा आहे इसापूर, तिसरा आहे पैनगंगा. 3 लक्षात ठेवा यवतमाळ जिल्ह्यामध्ये आढळणार आहे. प्रमुख नद्या बघा रे, पहिल्यांदा वर्धा, पैनगंगा, रामगंगा. बघा सर्वात पहिली वर्धा, यवतमाळ वर्धा जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती वर्धा, पैनगंगा, रामगंगा. तिसरी आहे बेंबडा, ही महत्वाची आहे, बेंबडा, निरगुडा, अरुणावती. बेंबडा, निरगुडा, अरुणावती, खुनी, वाघाडी, विदर्भा. आता एवढ्यानंतर लक्षात ठेवायची गरज आहे का, बघा काही जिल्ह्याचा जेव्हा आपण जिल्हाविषयीचा अभ्यास केला मी त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आला आहे की कधी कधी असाही प्रश्न येते, खालीलपैकी कोणती नदी या जिल्ह्यात वाहते किंवा कोणती नदी या जिल्ह्यातून वाहत नाही. जर अशा स्वरूपाचा जर प्रश्न विचारला, समजून घ्या विचारू शकते, तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला माहित असायला पाहिजे का यवतमाळ जिल्ह्यात या नद्या वाहतात. तर बघून घ्या कोणत्या कोणत्या आहे, वर्धा, पैनगंगा, रामगंगा. लक्षात ठेवा वर्धा, पैनगंगा, रामगंगा. त्यानंतर आहे बेंबडा, त्यानंतर निरगुडा, त्यानंतर अरुणावती. आणि 3 मध्ये बघा रे खुनी, वाघाडी, विदर्भा. 3 आहे. पहिली होती खुनी, त्यानंतर वाघाडी, त्यानंतर विदर्भा. पुढे बघा वर्धा नदी जी आहे मित्रांनो बघा यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर वाहते. वर्धा आणि यवतमाळ ज्या या जिल्ह्याच्या बाउंड्रीवर लक्षात ठेवायचं आहे वर्धा नदी वाहते. यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर वाहणार नदी जर म्हटलं तर वर्धा. पुढे लक्षात ठेवा आदिवासी जमाती बघा रे गोंड, परधान आणि सर्वात जास्त लक्षात ठेवा कोलाम जो आहे मोठ्या प्रमाणात आदिवासी जमात यवतमाळ जिल्ह्यामध्ये आढळते. कारण लक्षात ठेवा अतिमागास, केंद्र सरकारने अतिमागास घोषित केलेली जमात जर म्हटलं तर कोलाम जमात लक्षात ठेवायचं आहे. अतिमागास जमातचा दर्जा जो आहे केंद्र सरकारने दिलेला आहे, जी यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. गोंड, परधान, कोलाम या 3 आदिवासी प्रमुख जमाती यवतमाळ जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा आपल्याला आढळतात. पहिलं गोंड, त्यानंतर परधान आणि तिसऱ्या नंबरला कोलाम लक्षात ठेवायचं आहे. पुढे धरणे बघा रे,
इसापूर धरण आहे पैनगंगा नदीवर, फेमस लक्षात ठेवा. इसापूर नावाचं धरण जर कुठे आहे तर पैनगंगा नदीवर इसापूर नावाचं धरण राहणार आहे. तर पैनगंगा नदीवर आहे इसापूर. कायर म्हटलं तर विदर्भा नदीवर लक्षात ठेवा कायर नावाचं धरण राहणार आहे, ते आहे विदर्भा. आणि सायखेड नावाचं धरण बघा, खुनी नदीवर जर म्हटलं तुम्हाला तर सायखेड नावाचं धरण आढळते. 3 इसापूर, कायर आणि सायखेड. इसापूर आहे पैनगंगा नदीवर, कायर आहे विदर्भा नदीवर, सायखेड आहे खुनी नदीवर. इसापूर, पैनगंगा, कायर आहे विदर्भा, सायखेड आहे खुनी. आणि आदिवासी जमाती 3 आहे बघा रे, गोंड, परदान, कोलाम. या आदिवासी जमाती यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपल्याला आढळल्या दिसते. आता एक बघा, खनिज संपत्ती मी तुम्हाला सांगितलं आहे 3 खनिज संपत्ती इथे दिसते, चुनखडी, दगडी कोळसा आणि डोलोमाइट. डोलोमाइटचे सर्वाधिक साठे 48% साठे आपल्याला बघा यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. अभयारण्य आहे रे 3, टिपेश्वर, इसापूर, पैनगंगा. पहिलं होतं टिपेश्वर, दुसरं आहे इसापूर, तिसरं आहे पैनगंगा. नद्या प्रमुख सांगितले तुम्हाला, वर्धा, पैनगंगा, रामगंगा, बेंबळा, निरगुडा या प्रमुख नद्या दिसते. त्याच्यानंतर बघा धरणं 3 सांगितले, इसापूर आहे पैनगंगा नदीवर, कायर आहे विदर्भा नदीवर आणि सायखेड लक्षात ठेवा खुनी नदीवर जे आहे ते सायखेड नावाचं धरण आहे. या डायग्राम मध्ये तुम्हाला बघा इसापूर जो आहे डॅम तुम्हाला दिसते, पैनगंगा नदीवर असणारा डॅम राहणार आहे. पुढे चला, आता बघा इथे पुढे ज्यावेळेस आलो बघा इथे महत्वाचे ठिकाण, काही ठिकाण जे आहे ते लक्षात ठेवा. आपल्याला यवतमाळ जिल्ह्यामधले महत्वाचे ठिकाण लक्षात ठेवायचे आहे. सर्वात पहिले बघा रे कापेश्वर. कापेश्वर इथे आहे गरम पाण्याचा झरा. तुम्हाला माहिती महाराष्ट्रात असंख्य ठिकाणी गरम पाण्याचे झरे आढळते. कापेश्वर, उंकेश्वर, सालबर्डी, उनबदेव, सुनबदेव, नाझरदेव, जळगावला तिथे सुद्धा आढळतात. त्यापैकी काय रे कापेश्वर. तर कापेश्वर इथे बघा गंधक मिश्रित, गंधक म्हणजे सल्फर लक्षात ठेवा, गंधक मिश्रित औषधी पाण्याचा झरा जो आहे कापेश्वरला आढळून येते. तर गरम पाण्याचा झरा जर म्हटलं तर कापेश्वर लक्षात ठेवायचा आहे. गंधक मिश्रित औषधी पाण्याचा झरा जर कुठे आढळते कापेश्वरला राहणार आहे. पुढे यवतमाळ. यवतमाळला सर्वात पहिले बघा 1932 ला स्थापन झाली शारदाश्रम ही इतिहास संशोधन संस्था आहे रे, लक्षात ठेवायचं आहे. शारदाश्रम इतिहास संशोधन संस्था कुठे आहे ते यवतमाळ, 1932 ला स्थापन झालेली आहे. पुढे कृषी संशोधन आणि कुक्कुट पैदास केंद्र सुद्धा यवतमाळचं प्रसिद्ध राहणार आहे. आणि 2 उद्यान आहे. पहिल्या नंबरला जगत उद्यान आणि उंबरडा उद्यान. जगत आणि उंबरडा उद्यान आपल्याला यवतमाळ मध्ये आढळून येते. तर सर्वात पहिले सांगितलं बघा शारदाश्रम नावाची संघटना कुठे आहे म्हटलं तर यवतमाळ, 1932 साली स्थापन झालेली आहे. कृषी संशोधन आणि कुक्कुट पैदास केंद्र म्हटलं तरी यवतमाळ. आणि 2 उद्यान आहे जगत आणि उंबरडा उद्यान लक्षात ठेवायचं आहे. पहिल्या नंबरला जगत उद्यान आणि उंबरडा उद्यान आपल्याला यवतमाळ मध्ये आढळून येते. तर बघा कापेश्वरला गरम पाण्याचा झरा गंधक मिश्रित, यवतमाळला शारदाश्रम ही लक्षात ठेवायचं आहे. पुढे वणी इम्पॉर्टंट आहे. वणी बघा रे संताची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. वणी लक्षात ठेवा. इथे प्रसिद्ध रंगनाथ स्वामीचे प्रसिद्ध मंदिर आहे, लक्षात ठेवा. वणीला यवतमाळ जिल्ह्यात संताची भूमी म्हणून ओळखलं जातं आणि रंगनाथ स्वामीचे प्रसिद्ध मंदिर यवतमाळला आढळून येते वणी तालुक्यामध्ये, लक्षात ठेवा. इथे बघा महाशिवरात्रीला दरवर्षी प्रचंड मोठी यात्रा भरत असते, लक्षात ठेवा. महाशिवरात्रीला प्रचंड मोठी यात्रा भरते. ठिकाण म्हटलं तर वणी. चुन्याच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र, चुना जो आहे त्या चुन्याच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हटलं तरी वणी राहणार आहे. आणि या तालुक्यात बघा रे कोळशाच्या खाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळते. वणी आपल्याला बघा वणी पहिल्या नंबरला संताची भूमी वणी. रंगनाथ स्वामीचे प्रसिद्ध मंदिर म्हटलं तरी वणीला राहणार आहे, जिथे महाशिवरात्रीला यात्रा भरते. पुढे चुन्याच्या व्यापाराचं केंद्र म्हटलं तरी वणी. आणि इथे बघा या तालुक्यात कोळशाच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळताना दिसते, ते ठिकाण म्हटलं तर वणी. बघा रंगनाथ स्वामीचे प्रसिद्ध मंदिर तुम्हाला इथे आढळून येते, ते ठिकाण म्हणजे वणी राहणार आहे. तर वणीला संताची भूमी म्हणून ओळखलं जाते. बघून घ्या इथे पहिल्यांदा 3 स्थळ आपण बघितले आहे. कापेश्वरला आहे रे गंधक मिश्रित औषधी पाण्याचा झरा. यवतमाळला शारदाश्रम इतिहास संशोधन संस्था आहे, 1932 ला स्थापन झालेली. आणि 2 उद्यान जगत आणि उंबरडा उद्यान सुद्धा आपल्याला आढळून येते. वणीला बघा संताची भूमी म्हटलं तरी वणी, रंगनाथ स्वामीचे प्रसिद्ध मंदिर म्हटलं तरी वणी, चुन्याचे केंद्र आणि कोळशाच्या खाणी कुठे आढळते तर वणीमध्येच बघा चुन्याचे केंद्र आणि कोळशाच्या खाणी सुद्धा आपल्याला आढळून आलेल्या दिसतात. पुढे चला नेक्स्ट बघा रे. त्याच्यानंतर महत्वाचं ठिकाण म्हणजे कळंब. बघा कळंब नावाचा तालुका सुद्धा आढळते, लक्षात ठेवायचं आहे. तर त्यापैकी बघा कळंब जे आहे ते कळंब इम्पॉर्टंट राहणार आहे. बघा रे 21 गणेश पीठापैकी एक, लक्षात घ्या. कळंब जर म्हटलं तर बघा 21 जे गणेश पीठ आहे त्या 21 गणेश पीठापैकी एक जर म्हटलं तर कळंब. आणि इथे बघा चिंतामणीचे प्रसिद्ध मंदिर, लक्षात ठेवा.
चिंतामणी या गणपतीचे प्रसिद्ध मंदिर लक्षात ठेवायचं आहे, कळंब या ठिकाणी राहणार आहे. 21 गणपतीच्या पीठापैकी एक चिंतामणीचं प्रसिद्ध मंदिर आहे, जे लक्षात ठेवा रे जमिनीपासून 12 मीटर आत आहे. हे बघा, हे मंदिर तुम्हाला दिसते जमिनीपासून खोली आहे, जमिनीपासून 12 मीटरच्या आतमध्ये लक्षात ठेवायचं आहे हे मंदिर राहिलेलं आहे. कोणतं म्हटलं तर चिंतामणीचे मंदिर. आत बघा गणेश कुंड आहे आणि इथे बघा गणपतीच्या डाव्या सोंडीची मूर्ती जी आहे चिंतामणी गणपतीची आढळून येते. बघा गणपतीच्या डाव्या सोंडीची मूर्ती जी आहे चिंतामणी म्हणजे कळंब इथे आढळून येणार आहे. आणि दर 12 वर्षांनी या गणेश कुंडात गंगा अवतरते असे म्हटले जाते. लक्षात ठेवायचं आहे का दर 12 वर्षांनी त्या गणेश कुंडातून गंगा अवतरली जाते हे म्हणतात. आणि चिंतामणीचं प्रसिद्ध मंदिर लक्षात ठेवा कळंबला राहणार आहे. ते 21 गणेश पीठापैकी एक म्हटलं तरी कळंब चिंतामणीचे प्रसिद्ध मंदिर आहे, 12 मीटर आत आहे आणि गणेश कुंड आहे लक्षात ठेवा जिथे दर 12 वर्षांनी गंगा अवतरते असे म्हटलं जाते. हे एक महत्वाचं ठिकाण म्हणजे कोणतं रे कळंब. पुढे आर्णी बघा अरुणावती नदीच्या काठावर ठिकाण आहे रे आर्णी. अरुणावती नदीच्या काठावर म्हटलं तर आर्णी. खुनी नदीच्या काठावर आहे पांढरकवडा. खुनी जर नदीच्या काठावर आहे पांढरकवडा. आणि पूस नदीच्या काठावर आढळून येते पुसद. लक्षात ठेवा पूस नदीच्या काठावर आढळणारं जर म्हटलं तर पुसद राहणार आहे. पूस नदीच्या काठावर. 3 बघा अरुणावती नदीकाठी आहे आर्णी, खुनी आहे पांढरकवडा, पूस आहे पुसद. रिपीट सांगतो बघा अरुणावती आर्णी, खुनी आहे पांढरकवडा, पूस आहे पुसद. आणि इथे बघा ऐतिहासिक मंदिर सुद्धा आहे, शिव मंदिराचे अवशेष जे सापडलेले आहे लक्षात ठेवायचं पुसदला. तर पूस नदीच्या काठावर पुसद राहणार आहे. बघून घ्या इथे पहिल्यांदा रिपीट सांगतो. कळंब जे प्रसिद्ध आहेत बघा रे चिंतामणीचे प्रसिद्ध मंदिर म्हटलं तर कळंब. अरुणावती नदीकाठी आहे आर्णी, खुनी नदीकाठी आहे पांढरकवडा आणि पूस नदीकाठी लक्षात ठेवा पुसद नावाचं शहर आपल्याला पूस नदीच्या काठावर आढळून आलेलं दिसते. पुढे जाऊ. आता बघायचं आहे की या जिल्ह्याची काही वैशिष्ट्ये आहे का. जो आपला जिल्हा आहे यवतमाळ या जिल्ह्याची काही वैशिष्ट्ये आपल्याला आढळून आलेल्या दिसतात. तर कोणते कोणते वैशिष्ट्य आहे डिटेलमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. बघा सर्वात पहिलं वैशिष्ट्य या जिल्ह्याचं आहे तो आहे रे कापसाचा किंवा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा. मी ऑलरेडी पहिले बोललेलो आहे का यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन घेतलं जाते आणि त्याचमुळे बघा याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा किंवा कापसाचा जिल्हा म्हणून ओळखला जाते. नंबर 2 हा पॉइंट IMP आहे. विदर्भातला सर्वात मोठा जिल्हा. व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. विदर्भामध्ये जे 11 जिल्हे आहेत त्या 11 मध्ये सर्वात मोठा जिल्हा जर कोणता असेल तर यवतमाळ. विदर्भातला सर्वात मोठा जिल्हा जर म्हटलं तर यवतमाळ. बघा विदर्भामध्ये जर विचार केला मित्रांनो तर 2 विभाग येतील नागपूर आणि अमरावती. नागपूरमध्ये भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा 6 जिल्हे. अमरावतीमध्ये बघा अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलढाणा 5 जिल्हे. 6 आणि 5 11. त्या 11 जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा जिल्हा जर कोणता आहे तर यवतमाळ. तिसरा पॉईंट यवतमाळचा उल्लेख बघा महाभारतच्या काळात सुद्धा आढळतो. बघा रे यवतमाळ जे आहे यवतमाळचा उल्लेख महाभारतच्या काळात सुद्धा आढळतो. या भागात बघा अनेक राज्यांचे राज्य सुद्धा होऊन गेलेले आहे. काही जे आहे महाभारतात सुद्धा आढळते यवतमाळचा उल्लेख आणि याच्यावर बघा अनेक राज्यांनी राज्य सुद्धा केलेले आहे. उदाहरणार्थ बघा मौर्य, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव यांचे राज्य सुद्धा इथे राहिलेले आहे. तर मौर्य, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव यांचे राज्य जे आहे लक्षात ठेवा आपल्याला यवतमाळवर राहिलेले आहे. पुढे यवत म्हणजे लक्षात ठेवा रे टेकड्यावरील सपाट भाग. बघा यवतचा अर्थ काय होते टेकड्यावरील सपाट भाग म्हणजे होते यवत. लक्षात घ्या यवत म्हणजे होते टेकड्यावरील सपाट भाग. यावरून बघा याला नाव यवतमाळ पडले असावे. असंच आहे का कन्फर्म नाही पण यवतचा अर्थ होते टेकड्यावरील सपाट भाग म्हणजे होते यवत आणि त्यावरून याला नाव पडलेलं आहे यवतमाळ. लक्षात ठेवायचं आहे. या जिल्ह्यातून बघा रे NH7 NH7 जो आहे या जिल्ह्यातून जाते. यवतमाळ मधून NH7 नवीन नाव NH44 जो आहे यवतमाळ जिल्ह्यामधून जाते. क्लिअर का एवढे वैशिष्ट्ये. बघा रिपीट करू एक वेळा. पहिल्यांदा पहिला वैशिष्ट्य आहे कापसाचा किंवा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा यवतमाळ. नंबर 2 आहे विदर्भातला सर्वात मोठा जिल्हा म्हटलं तरी यवतमाळ. 11 मध्ये सर्वात मोठा यवतमाळ. महाभारत काळात सुद्धा याचा उल्लेख आढळते. मौर्य, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट यांचं राज्य सुद्धा राहिलेलं आहे. यवत म्हणजे होते टेकड्यावरील सपाट भाग. यावरून त्याला नाव पडलं आहे यवतमाळ. आणि इथे लक्षात ठेवा NH7 नॅशनल हायवे जो आहे 7 जो आहे या जिल्ह्यामधून जातो. पुढे चालू. नेक्स्ट बघा हा बघा रे पुढचं वैशिष्ट्य बघा इथे घट्टीबाबाचे प्रसिद्ध मंदिर. लक्ष द्या घट्टीबाबाचं प्रसिद्ध मंदिर दिग्रसला आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रसमध्ये बघा घट्टीबाबाचं प्रसिद्ध मंदिर राहणार आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रसला घट्टीबाबाचे प्रसिद्ध मंदिर. पुढे
संत मुंगसाजी महाराज यांची समाधी बघा, संत मुंगसाजी महाराज ज्या यांची समाधी बघा, धामणगाव देव या ठिकाणी, यवतमाळ जिल्ह्यातल्या धामणगाव देव या ठिकाणी संत मुंगसाजी महाराजांची समाधी राहणार आहे. पुढे यवतमाळ, हिंगोली, नांदेड आणि तेलंगणा 4 आहे. पहिल्या नंबरला यवतमाळ, हिंगोली, नांदेड आणि तेलंगणा यांच्या सीमा बनवणारी जर नदी कोणती आहे ती आहे पैनगंगा. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातली सर्वात मोठी जर नदी म्हटलं ती आहे गोदावरी, 668 किलोमीटर वाहते आणि गोदावरी नंतर बघा 495 किलोमीटर ही नदी वाहते रे पैनगंगा. बघा 495 किलोमीटरचा प्रवास जे आहे ती पैनगंगा नदी करते. उगम जर म्हटलं पैनगंगेचा तर बघा अजिंठा डोंगर रांगेमध्ये लक्षात ठेवायचा हिचा उगम होते, अजिंठा डोंगर. तर अजिंठा डोंगरावर ही नदी उगम पावते पैनगंगा, 495 किलोमीटर आहे. आणि पुढे वर्धा आणि पैनगंगाचा संगम होते घुग्गुस चंद्रपूर. पुढे लक्षात ठेवायचा या 2 नद्यांचा संगम होणार आहे वर्धा आणि पैनगंगा. बघा यवतमाळ, हिंगोली, नांदेड आणि तेलंगणा. पहिला होता यवतमाळ, त्यानंतर हिंगोली, त्यानंतर नांदेड आणि तेलंगणा यांची सीमा बनवणारी नदी जर म्हटलं तर पैनगंगा जी आहे यांची सीमा बनवणारी नदी राहणार आहे. पुढे जिल्ह्यामध्ये बघा यवतमाळमध्ये पाटणबोरी हे नावाचं ठिकाण आहे. लक्षात ठेवा पाटणबोरी. इथून बघा रे दगडापासून फरशा बनवण्यासाठी प्रसिद्ध राहणार आहे. दगडापासून फरशी बनवण्यासाठी लक्षात ठेवा हे ठिकाण प्रसिद्ध आहे पाटणबोरी. तर पाटणबोरी जर तुम्हाला विचारलं तर दगडापासून फरशा बनवण्यासाठी, रिपीट म्हणतो बघा, दगडापासून फरशी बनवण्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पाटणबोरी जे आहे ते प्रसिद्ध राहणार आहे. पुढे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री, तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि सर्वाधिक काळ जर कोण राहिले आहे तर वसंतराव नाईक. आत्ताच कंबाईनला तो प्रश्न येऊन गेलेला आहे का महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राहणारे तिसरे आणि सर्वाधिक काळ राहणारे उपमुख्यमंत्री कोण म्हटलं, मुख्यमंत्री कोण जर विचारलं वसंतराव नाईक. बघा महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेले, तसेच बघा प्रसिद्ध कृषी तज्ञ आणि महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री जे आहे लक्षात घ्या रे वसंतराव नाईक, हे यवतमाळचे आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये तालुका आहे पुसद तालुक्याचे लक्षात ठेवा हे महत्वाचे व्यक्ती जे आहे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक. हे मूळचे बघा रे पुसदचे राहणार आहे. वसंतराव नाईक मूळचे कुठचे म्हटलं तर पुसद. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहे. यांनाच बघा महाराष्ट्राच्या बघा आपल्याला बघा महाराष्ट्रामध्ये जे आपल्या जगाच्या हरित क्रांती झाली, भारताची हरित क्रांती, तसं बघा महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक यांना बघा महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक जर कोणाला म्हटलं जाते लक्षात ठेवायचं आहे तर महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक आहे वसंतराव नाईक, प्रसिद्ध कृषीतज्ञ आणि महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती जर कोण आहे तर वसंतराव नाईक. हे पुसद यवतमाळचे राहणार आहे. तर लक्षात ठेवायचं आहे पुसद यवतमाळचे व्यक्ती आहे वसंतराव नाईक. बघा इकडे पुन्हा गट्टीबाबाचे प्रसिद्ध मंदिर आहे दिग्रस. महत्वाचे फॅक्ट आहे गट्टीबाबाचे प्रसिद्ध मंदिर दिग्रस. संत मुंगसाजी महाराज यांची समाधी म्हटलं तर धामणगाव देव यवतमाळमध्ये राहणार आहे. यवतमाळ, हिंगोली, नांदेड आणि तेलंगणा. पहिलं होतं यवतमाळ, त्यानंतर हिंगोली, त्यानंतर नांदेड आणि एक आहे तेलंगणा. यांची सीमा बनवणारी नदी जर म्हटलं तर पैनगंगा ही नदी सीमा बनवणारी नदी राहणार आहे. पाटणबोरी दगडापासून फरशा बनवण्यासाठी बघा पाटणबोरी नावाचं ठिकाण हे प्रसिद्ध राहणार आहे. आणि प्रसिद्ध कृषीतज्ञ महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती जे आहे वसंतराव नाईक, हे मूळचे पुसद यवतमाळ जिल्ह्यातील राहणार आहे. क्लिअर आहे का? त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. महत्वाचे फॅक्ट लक्षात ठेवायचं आहे. पुढे तर बघा इथे या प्रकारे जर आपण विचार केला तर यवतमाळ जिल्ह्याची एवढीच माहिती आपल्याला महत्वाची आहे ज्यावर प्रश्न बनू शकते. म्हणून जे कोणी बघा यवतमाळ जिल्ह्यामध्ये विशेषतः पोलीस भरतीचा अभ्यास करून राहू द्या, तलाठी आहे किंवा तुमच्या जिल्हा परिषद आहे, सरळ सेवेच्या कोणत्या एक्झाम जेव्हा कोणी राहणार त्यावेळेस जिल्हा विशेषवर तुम्हाला इथे प्रश्न बनला जाऊ शकते. म्हणून लक्षात द्या मित्रांनो जिल्हा विशेष संबंधी माहिती आपल्याला असणं अत्यंत महत्त्वाचं राहते. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघा पूर्ण यवतमाळ जिल्हा जो आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विदर्भातला सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाने यवतमाळ. लक्षात ठेवा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हटलं तरी यवतमाळ. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघा यवतमाळ जिल्हा पूर्णपणे कव्हर केलेला आहे. पुढे बघा नेक्स्ट जिल्हा घेऊन मी तुमच्या पुढे हजर होणार. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.